गेली 38 ते 40 वर्ष सिलेंडर रत्नागिरी गॅस एजन्सी, विजय गॅस एजन्सी, त्याच्यानंतर गेली 7-8 वर्ष पार्श्व गॅस एजन्सी खारेपाटण, त्याच्यानंतर निनाय गॅस एजन्सी बांबवडे, अशा ठिकाणातून जे सिलेंडर येतात त्यांच्याकडे एजन्स्या होत्या. पाचलमध्ये एजन्सी नव्हती. गेली 3-3.5 वर्षापूर्वी शांतानंदी ग्रामीण गॅस एजन्सी पाचलला उघडली. त्यानंतर संतोष गांगण यांनी प्रोप्रायटर संतोष गांगण यांनी ती उघडली. त्याच्यानंतर ती कनेक्शन सगळे ब्लॉक ट्रान्सफरने आलेले आहेत. मात्र पूर्वीपासून होम डिलिव्हरी 50 ते 60 सिलेंडर रत्नागिरीला आल्यानंतर होत नव्हती. त्यामुळे त्या ग्राहकांची कार्ड इतर राहायची, ते लोक बुकिंग करायचे. बुकिंग केल्यानंतर त्या कार्डावरती ते सिलेंडर माझ्या इथं उतरले जायचे व बाजारपेठेतले किंवा रस्त्यावरचे असलेले, मग ते रायपट असेल, पाचल असेल, करत असेल, म्हणजे डायरेक्ट सिलेंडर घरपोच व्हायचे. म्हणजे पाचल पंचकृषीमध्ये जे 25 ते 26 गाव आजूबाजूला आहेत त्यांचे सिलेंडर होम डिलिव्हरी करू शकत नसल्यामुळे त्यांचे सिलेंडर बुकिंग झाल्यानंतर कार्डावरती एंट्री करण्याची ती कार्ड माझ्याकडे ठेवली जायची. जे एकंदरीत या ग्राहकांची एकूण ही कार्डची संख्या काय आहे? कार्ड जवळपास 3,500 पेक्षा जास्त होती. पण आता ही एजन्सी झाल्यानंतर जे कार्ड धारक मागायला येतात त्यांची कार्ड त्यांच्या ताब्यात परत देण्यात आलेले आहे. 2 दिवसापूर्वी इथे बरीचशी सिलेंडर आढळली होती, परंतु आज त्याच्यातली एकही सिलेंडर इथे ग्राहकांनी बुकिंग केल्यानंतर यांनी OTPच्या निमित्ताखाली ठेवली होती. तीच कार्ड त्यांनी सिलेंडर ठेवल्यानंतर मला सूचना देण्यात आली नाग सिलेंडर तुमच्या ग्राहकांचे आहेत ते तुम्ही ठेवू नये. त्यानंतर म्हणजे आता 2 दिवसापूर्वी जी इथे सिलेंडर आढळली होती ग्राहकांनी घेऊन त्यांना मी सिलेंडर भरलेले देऊ शकलो नाही, कारण OTPचे सिलेंडर इथे दिले जात नाही. मात्र माझ्याकडे असलेल्या कार्डाच्या नावावरती शांतानंदीमध्ये सिलेंडर ब्लॅकने विकले जातात. बरं, जी सिलेंडर इथे आढळली होती ती आज नाही आहेत, परंतु पुस्तकं आहेत. मग ग्राहकांनी ती पुस्तकं का नाही दिली? नाही, त्यांनी सिलेंडर नाही. कसं आहे, सर्व सिलेंडरचे ग्राहक इथं नाही आहे. काही थोडेसे जे इथं आहे त्याच्यावरती त्यांनी आज जवळजवळ आजच्या दिवसात 23 कार्ड परत दिली, सकाळपासून ताब्यात दिली. कारण ते KYC करणं, ऑनलाईन बुकिंग करणं ते मागतायत शांतानंदीवाले. त्याच्यामध्ये 21 फेब्रुवारी 2026ला मृणाली कांबळे यांचा एक सिलेंडर 1 तारखेला त्यांनी घरपोच दिलेला आहे. आणि त्यांचाच सिलेंडर 1 तारखेला 1 मार्चला मी नेलाय म्हणून ते सांगताय. गेले 5 महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर 2025 पासून त्यांचा सिलेंडर माझ्याकडनं जायचा बंद झाला, कारण इथून न्यायला आम्हाला त्यांच्याकडनं 50 ते 70 रुपये घेत होता. त्यासाठी त्यांनाच मी सांगितलं की ऑनलाईन तुम्ही बुकिंग करावं, तो घरपोच तुम्हाला मिळेल. आज एक पुरवठा विभागाचे आले होते तहसील कार्यालयातून. तुम्हाला काय कोणावरती शंका आहे का? त्यांच्याकडे तक्रार कोणी केली? नाही, त्यांच्यामध्ये जे कोणी तक्रार केली असेल त्यांनी तक्रार केली आहे. तक्रार केल्यामुळे आहे, कारण पाचलमध्ये माझ्यासारखे कार्ड ठेवून सिलेंडर देणारे बरेच जण आहेत. मात्र ते माझ्यावरती झालं तर वैयक्तिक द्वेषातून ही गोष्ट केलेली आहे. परंतु ज्या ग्राहकांची कार्ड जी माझ्याकडे आहे ती कार्डाच्या ग्राहकांची चौकशी केली असता तुम्हाला ते समजून येईल की आढळून येईल की त्या ग्राहकांनी सिलेंडर त्यांची बुकिंग डायरेक्ट होत नव्हती म्हणून ते कार्ड माझ्याकडे. ही जी सिलेंडर इथे तुमच्या इथे आढळली होती 2 दिवसापूर्वी, ही सिलेंडर कशासाठी, म्हणजे तुमची सर्व्हिस त्यांनी आणली होती? बुकिंग म्हणजे नेमकी तुम्ही काय करता? शांतानंदी नाही, ही सिलेंडर इथे तुमच्या इथे जमा जी आढळलेली आहे शांतानंदीवाले त्यांनी OTP झाला नाही, सिलेंडर नंबर लागत नाही तर ते त्यांनी ठेवून घेतले नाही. त्यामुळे ग्राहकांनी तुमच्याकडे आल्यापासून माझ्याकडे असल्यामुळे ते वाडापने त्यांनी येताना आणली, भरलेला त्याच गाडीतून ते नेतात म्हणून भरलेला न मिळाल्यामुळे त्यांनी तो ठेवला होता.